Hello friends, good morning. I am Kapse sir, 12th class, subject English. Friends, we are going to study prose section 1.4 Big Data, Big Insights. मोठी माहिती, मोठी समज किंवा मोठी माहिती, मोठी अंतदृष्टी, अंतरंग. We have seen 2 videos of this lesson. या लेसनवर पूर्वी आपण 2 लेक्चर्स पाहिलेले आहेत. खूप मोठा आणि महत्त्वाचा लेसन आहे. याच्यामध्ये प्रचंड मोठी माहिती आणि त्या माहितीचा आपण कशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उपयोग करून घेतो किंवा त्या प्रचंड मोठ्या माहितीचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो हे पाहिले जात आहे. हे पाहत असताना we have seen some points, icebreakers, then what is big data, then the uses of big data, location tracking, understanding the weather patterns, healthcare industry, banking, finance and trading. And today we have to continue the lesson. And friends, in this video we are going to complete this lesson, this chapter. या व्हिडिओमध्ये पुढील राहिलेले आणखीन एक 4 मुद्दे आणि महत्त्वाची माहिती आपण कंप्लीट करणार आहोत. तुम्ही टेक्स्ट घेतलेलेच असेल, टेक्स्ट तुमच्याकडे उपलब्ध करून तुम्ही घेतले असेल तर त्यामध्ये टॉपिक आहे पेज नंबर 38. सी द 1.4 बिग डेटा बिग इनसाइट्स. 5th पॉइंट स्पोर्ट्स. आता आपणाला या मोठ्या माहितीचा स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने उपयोग होतो हे पाहायचे आहे. स्पोर्ट्समध्ये सर्व जवळपास माहिती, सामन्याचे, खेळाचे सर्व रेकॉर्डिंग्ज, शूटिंग्ज, सर्व प्रचंड माहिती त्यामध्ये एकत्र केली जाते आणि त्या माहितीचा उपयोग कशा पद्धतीने या क्षेत्रामध्ये देखील होतो. सी स्पोर्ट्स. दिस पॉइंट वी हॅव टू सी. Page number, we have to see the page number 38. Look at the page. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. क्रिकेटचा सामना पाहत असताना आपणाला अनेक किचकट सांख्यिकी माहिती व तिचे विश्लेषण दाखविले जाते. पहा, परम्युटेशन्स. द मीनिंग ऑफ परम्युटेशन इज हिअर क्रम बदलणे. देन स्टॅटिस्टिकल, सांख्यिकी पद्धतीची माहिती. Gigantic data has been created over a period of time from the recording of matches, training sessions and workouts. क्रिकेटचा सामना पाहत असताना आपल्याला अनेक किचकट सांख्यिकी माहिती व तिचे विश्लेषण दाखवले जाते. अतिप्रचंड अशी माहिती खूप काळापासून अनेक सामन्यांचे रेकॉर्डिंग, प्रशिक्षण शिबिरे व सराव यातून तयार केली जाते. द डेटा enables a sportsman. The data enables a sports person to study his performance as well as of the other players worldwide. ही माहिती एखाद्या खेळाडूला स्वतःची व जगातील कोणत्याही खेळाडूची कामगिरी तपासायला
निश्चित मदत करते. इट हॅज ट्रेमेंडसली हेल्प्ड इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल्स ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. आणि मग जुन्या अनेक खेळांचे रेकॉर्डिंग्स, माहिती जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा वैयक्तिक आपण आपल्या खेळामध्ये आपली गुणवत्ता वाढवू शकतो किंवा आपले सांघिक कौशल्य देखील वाढवू शकतो. त्यामुळे खेळाडूची वैयक्तिक तसेच सांघिक कामगिरी उंचावण्यासाठी मदत होते. द सेन्सॉर्स embedded in the sports equipment help us to understand our game from close quarters. आणि मग खेळाच्या साधनामध्ये बसवलेले संवेदक सेन्सॉर्स, खेळाच्या साधनात बसवलेले संवेदक आपणास अधिक जवळून आपला खेळ समजवण्यास मदत करतात. आपण पाहिलं असेल क्रिकेटच्या मैदानावर देखील दूरवर अनेक सेन्सॉर असतात, परंतु जिथे बॅट्समन विकेट किपर असतात त्या दरम्यान जे स्टंप असतात त्या स्टंपमध्ये सुद्धा काही गॅजेट्स असतात, सेन्सॉर्स असतात. त्यामुळे त्या ठिकाणचा सर्व भाग आपणाला पाहता येतो, त्याची माहिती मिळते. द सेन्सॉर्स हेल्प अस to understand the field conditions, the weather, individual performance, etc. Video analytics help us to see each and every performance minutely. हे जे सेन्सॉर्स असतात ज्याला आपण संवेदक म्हणतो, हे संवेदक आपणास मैदानाची स्थिती, हवामान, खेळाडूची वैयक्तिक कामगिरी इत्यादीची माहिती होण्यास मदत करतात. विशेष म्हणजे व्हिडिओ विश्लेषणातून प्रत्येक कामगिरी सूक्ष्मपणे पाहता येते. फ्रेंड्स, सी द नेक्स्ट पेज, पेज नंबर 39. ऑन दिस पेज वी हॅव टू सी द नेक्स्ट पॉईंट, ॲडव्हर्टायझिंग, जाहिराती. आता ह्या ॲडव्हर्टायझिंग सेक्टरमध्ये, या विभागामध्ये सुद्धा कशा पद्धतीने बिग डेटाचा उपयोग केला जातो पहा. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. प्रचंड माहिती स्त्रोतातील सगळ्यात मोठी भूमिका जाहिरातदार पार पडतात. बिगेस्ट रोल, फार मोठी भूमिका पार पडतात. Be it Facebook, Google, Twitter or any other online giant, all keep a track of the user behavior and transactions. Facebook, Google, Twitter व इतर मोठे समाज माध्यमे ही सर्वजण वापरकर्त्याचा कल व व्यवहार याची माहिती जमवतात. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. आणि मग ही सर्व मोठी आंतरजाल माहिती, इंटरनेट मीडियम म्हणजेच आंतरजाल माध्यमे वापरकर्त्याची माहिती जाहिरातदारांना पुरवतात व त्यातून त्या ठिकाणी आपणाला विशिष्ट मोहिमा आखून जाहिरात करता येते. हो, कारण ही माहिती सर्व ॲडव्हर्टायझर्सला मिळते व त्यानुसार ते वेगवेगळ्या कॅम्पेन्स, मोहिमा आखतात व त्यानुसार त्या जाहिराती करतात. टेक फेसबुक. चला आपण फेसबुकचा विचार करू. उदाहरण पहा. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट विजिट्स, इंटरनेट
interests, job roles, then demographics and what not. पहा या सर्व गोष्टी. डेमोग्राफिक्स म्हणजे लोकसंख्याशास्त्र, स्टॅटिस्टिकल डेटा रिलेटिंग टू द गिवन पॉप्युलेशन अँड पर्टिक्युलर ग्रुप्स विदिन इट. लोकसंख्याशास्त्र म्हणायचं डेमोग्राफिक्स. तर फेसबुकचा विचार करता लोकांच्या खरेदीचा हेतू. पहा या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट. त्यानंतर वेबसाईटच्या भेटी, वेबसाईट विजिट्स, त्यानंतर आपले इंटरेस्ट, आवडीनिवडी, त्यानंतर जॉब रोल्स, नोकरीची भूमिका, त्यानंतर डेमोग्राफिक्स अँड व्हॉट नॉट, लोकसंख्याशास्त्र इत्यादीवरून लोकांचा अभ्यास होतो. आपण फेसबुकवर, इंटरनेटवर, यूट्यूबवर आपणाला माहिती आहे विद्यार्थ्यांना, आपण काही गोष्टीला लाईक करतो किंवा आपला इंटरेस्ट त्या ठिकाणी दाखवतो, नमूद करतो, आपण त्याला त्या ठिकाणी प्रोत्साहन देतो. मग यावरून काय होते की आपला कल लक्षात येतो आणि त्या पद्धतीच्या जाहिराती, त्या पद्धतीची माहिती आपल्याला पाठवली जाते. आपल्याला त्या ठिकाणी ती माहिती सहज उपलब्ध होते. All this data is collected by Facebook algorithm using big data analysis techniques. The same goes for Google. When you target people based on clicks, you will get different results. And when you create a campaign for leads, then you will get different results. All this is made possible using big data. प्रचंड माहितीचे सांख्यिकी विश्लेषण करून फेसबुक ही माहिती गोळा करते. गुगल ही अशीच माहिती गोळा करते. लोकांनी कोणता सर्च केला, कोणता शोध घेतला, लोक काय पाहतात आणि मग यावरून वेगवेगळी माहिती गोळा होते व त्यावरून विशिष्ट लोकांसाठी विशेष मोहिमा हाती घेतल्या जातात. हे मोठ्या माहिती स्रोतामुळे शक्य होते. सपोज वी आर सर्चिंग ऑन फेसबुक व्हिडिओज रिलेटेड टू फार्मिंग और वी आर सर्चिंग व्हिडिओज रिलेटेड टू स्पोर्ट्स. फेसबुकवर किंवा आणखी इतर आपण माहिती मागवत असताना काही स्पोर्ट्सच्या संदर्भात माहिती सातत्याने पाहत असाल, त्याला लाईक करत असाल, तर पुढे आपणाला त्या पद्धतीची जास्तीत जास्त माहिती आपणाला पुरविली जाते. न विचारताही ती माहिती आपणाला पाठवली जाते. फ्रेंड्स, आफ्टर दिस पॉईंट वी हॅव टू सी द 7th पॉईंट, एंटरटेनमेंट अँड मीडिया. सी, in the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time. हो, करमणूक व माध्यमे. करमणूक व माध्यमे याच्यामध्ये प्रचंड माहिती स्रोतामुळे करमणूक व माध्यमे लोकांवर विशिष्ट घटक योग्य वेळी पुरवून लक्ष केंद्रित करतात. Based on your past views and your behavior online, you will be shown different recommendations. This technique is popularly used by Netflix and YouTube to increase engagement and drive more revenues. हे आपल्याला माहिती आहे. तुम्ही पूर्वी पाहिलेल्या विशिष्ट घटक व तुमची ऑनलाईन वागणूक यावरून तुम्हाला वेगवेगळ्या शिफारशी करण्यात येतात. हे तंत्र कौशल्याने वापरून नेटफ्लिक्स व यूट्यूब यांनी दर्शकांना गुंतवून ठेवून मोठा महसूल मिळविला आहे. कारण यूट्यूबवर आपणाला समजा आपण काही कॉमेडी शोज पाहत असाल तर आपल्याला वेगवेगळे कॉमेडी शोज पाठवले जातात आणि आपण ते पाहतो आणि पाहतच राहतो आणि यामधून प्रचंड रेव्हेन्यूज अशा या कंपन्या कमवतात. नाऊ इवन टेलिव्हिजन
casters are looking to segment their viewers database and show different advertisements and shows accordingly. This will allow better revenue from ads and will provide a more engaging user experience. पहा मित्रांनो, आपणाला माहिती आहे आजकाल दूरदर्शन वाहिन्यासुद्धा दर्शकांच्या माहितीचा वापर करून त्यांचे गट करून त्यानुसार जाहिराती व वेगवेगळे कार्यक्रम दाखवतात. त्यातून जाहिरातीमुळे उत्पन्न वाढते व दर्शक संख्याही वाढते. काही स्पोर्ट्स असेल, मॅच असेल, क्रिकेट मॅच, आणि क्रिकेट मॅच जर आपण पाहत असाल तर त्या दरम्यान सर्व जवळपास खेळाच्या जाहिराती असतात, स्पोर्ट्स शूजच्या जाहिराती असतात किंवा काही त्या ठिकाणी इतर जे काही साहित्य साधनं आहेत त्याच्या जाहिराती असतात. मग यावरून आपण लक्षात घ्यायचं की प्रेक्षक वर्ग कसा आहे. या ठिकाणी दूरदर्शनवर जो प्रेक्षक वर्ग आहे त्या प्रेक्षक वर्गाच्या वयोगटानुसार, ग्रुपनुसार त्या पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंट्स दिल्या जातात व प्रचंड त्या ठिकाणी रेव्हेन्यूज व आपल्या वस्तूची विक्री केली जाते. Then the next point we have to see एज्युकेशन इंडस्ट्री. आता आपल्याला शिक्षण उद्योग पाहायचा आहे. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. या मोठ्या माहितीचा शिक्षण क्षेत्रामध्ये कसा उपयोग होतो पहा. आपण पाहिले सर्वत्र की अगदी सर्वत्र झपाट्याने बदल होत आहे आणि यामध्ये या प्रचंड माहितीमुळे एक शिक्षण क्षेत्र देखील एक उद्योग आहे आणि तो उद्योग देखील व्यापून टाकला आहे. आणि हा उद्योग कशा पद्धतीने व्यापून टाकला आहे हे पाहत असताना पहा जरा. एज्युकेशन इंडस्ट्री, शिक्षण उद्योग. बिग डेटा हॅज इनंडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. इनंडेटेड याचा अर्थ आपण इथे या ठिकाणी म्हणजे बाधित करणे किंवा समृद्ध करणे, भरभराट करणे असाही होतो. तर माहितीच्या प्रचंड स्रोताने शिक्षण उद्योग पूर्णपणे व्यापून टाकलेला आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म्ड इट इन लिप्स अँड बॉन्ड्स. लिप्स अँड बॉन्ड्स झपाट्याने बदलले. हो, हा उद्योग झपाट्याने बदलला आहे. नाऊ वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual students. आज आपल्याकडे विद्यार्थी, त्यांच्या अभ्यास पद्धती याची मोठी माहिती आहे. त्यावरून आपण त्यांच्या मागणीप्रमाणे तयार केलेला व गतिमान अभ्यास उपक्रम तयार करू शकतो. मागणीप्रमाणे वेगवेगळा उपक्रम आपण तयार करू शकतो. आता हे सध्या ऑनलाईन ऑफलाईन टीचिंग किंवा लर्निंगचेच उदाहरण घ्या. सध्या या कोविड-19 सिच्युएशनमध्ये, या एपिडेमिकच्या सिच्युएशनमध्ये आपण या वेगवेगळ्या मीडियामधून फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इंटरनेट, न्यूजपेपर, मॅगझिन, बुक्स सर्वत्र ठिकाणाहून आपण माहिती कलेक्ट करतो आणि आपल्या स्टुडंट्सला जास्तीत जास्त माहिती आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो. कशामुळे हे सर्व शक्य आहे? बिकॉज वी हॅव बिग डेटा, देन बिग इनसाइट्स, अँड वेन वी हॅव सच अ बिग इनसाइट्स वी कॅन यूज दॅट डेटा फॉर बेटर वर्क, फॉर गुड वर्क. आणि म्हणून त्यावरून आपण त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे तयार केलेला व गतिमान अभ्यास उपक्रम या ठिकाणी तयार करू शकतो. व प्रत्येक विद्यार्थ्याची जी काही क्षमता असते, आकलन क्षमता ही वेगवेगळी असते.
त्यामुळे त्याच्या आवडीनुसार अभ्यासक्रम तयार करणे आता शक्य झाले आहे. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रहेन्शन लेवल इज डिफरंट. कॉम्प्रहेन्शन म्हणजे समजणे किंवा पूर्ण आकलन. प्रत्येक विद्यार्थीचे आकलन क्षमता वेगळी आहे. द कोर्स मटेरियल कॅन नाऊ बी डिझाईन कॅटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स. विद्यार्थ्याच्या मागणीनुसार त्या पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना किंवा पुरवठा आपण करू शकतो. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस, देअर डिफिकल्टीज, information regarding various courses and their specialties. We also have an access to the results. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याची जेव्हा क्षमता वेगळी आहे असे लक्षात येते, त्यामुळे त्याच्या आवडीनुसार अभ्यासक्रम तयार करणे आता शक्य आहे. प्रचंड माहिती स्रोतामुळे आपण विद्यार्थ्याच्या कलाबद्दल, आवडीबद्दल, अडचणीबद्दल, वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या माहितीबद्दल व त्याच्या विशिष्ट असलेल्या सर्व गोष्टीबद्दल माहिती मिळते. तसेच त्याच्या निकालाबद्दलही माहिती मिळते. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गेज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स. त्याच्या निकालावरून त्याच्या प्रगतीचा आपणाला अंदाज येतो. निकालावरून त्याची प्रगती आपणाला कळते. कमकुवत बाजू कळतात, प्लस मायनस समजते. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गेज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स, अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. आणि मग त्या ठिकाणी आपणाला जेव्हा त्याची प्रगती कळते, मग त्याच्या जमेच्या बाजू कोणत्या, स्ट्रेंथ्स कोणत्या, कमकुवत बाजू कोणत्या, विकनेसेस काय आहेत, काय वीक पॉईंट आहेत, हे आपल्याला समजू शकते. दिस विल ऑल्सो हेल्प इन दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करियर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. आणि मग यातून आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तम पेशा, बेस्ट करियर, उत्तम पेशा व व्यवसाय निवडीसाठी त्यांच्या कौशल्यावर आधारित व आवडीनुसार क्षेत्र सुचवू शकतो. योग्य क्षेत्र आपण विद्यार्थ्यांना निश्चित सांगू शकतो. सी द नेक्स्ट पेज, पेज नंबर 40. An in-depth study of all this would definitely, look the next page, page number 40. All in-depth study of all this would definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutes. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे इथे. आणि मग या सर्वाचा सखोल अभ्यास शिक्षण क्षेत्रास नवी दृष्टी देऊ शकतो. ज्या सर्व गोष्टीचा स्टडी गिव द न्यू इन्साइट्स, बिग इन्साइट्स, नवीन दृष्टी देऊ शकतो व त्यातून शिक्षण संस्थात क्रियात्मक प्रभावी बदल घडवू शकतो, त्या ठिकाणी घडवू शकतो व त्यातून विद्यार्थ्याची प्रगती साध्य करणे शक्य आहे. या माहितीच्या आधारे न्यू इन्साइट्स आपल्याला मिळतात आणि एज्युकेशन इंडस्ट्री या संस्था त्यामध्ये परिणामकारक प्रभावी त्या ठिकाणी बदल करू शकतात. अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, दिस वुड इन अ जनरल एनहॅन्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. आणि मग यामुळे सर्व विद्यार्थ्यांना यामध्ये प्रगती करणे शक्य आहे. यातून
Big data has provided a solution to one of the biggest pitfalls in the education industry, that is one size fits all. आणि पिटफॉल याचा अर्थ या ठिकाणी आपण त्याला एक मोठी अडचण असं म्हणू, कारण आत्तापर्यंत एक माप सर्वांना चालते असंच होतं. परंतु या मोठ्या माहितीमुळे त्यात बदल करून पाहिजे त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी बदल करू शकतो, कारण ही माहिती स्रोत आपणात एका मोठ्या अडचणीवर उपाय सुचवते. आत्तापर्यंतची अडचण कशी होती, एक माप सर्वांना चालते, पण तसे नाही, वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी पाहिजे ते वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना पुरवू शकतो. सी द लास्ट पॅरेग्राफ ऑफ द लेसन कन्क्लुजन. व्हॉट्स देअर? ही मोठी माहिती म्हणजे एक जीन आहे, जीन. हो, म्हणजे अल्लादीनचा दिवा आपल्याला माहिती आहे, जीन भूत किंवा तो राक्षस. अल्लादीनचा जो दिवा होता, तो दिवा जादूचा दिवा, त्याच्यावर घासले की त्या ठिकाणी एक जीन येत असे आणि मग आपल्याला जी पाहिजे ते तो पुरवत असे. तशा पद्धतीनेच हा बिग डेटा आहे. वी हॅव इन्न्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. या प्रचंड माहिती स्रोताचा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रात होतो. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चर्स, अंडरस्टँडिंग जॉग्राफिकल फेनॉमिना, हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी इट्सेट्रा. आता याचा वेगवेगळ्या क्षेत्रात उपयोग म्हणजे वैज्ञानिक संशोधन, सायंटिफिक रिसर्चेस, वैज्ञानिक संशोधन, भौगोलिक घटना समजावून घेताना, जॉग्राफिकल फेनॉमेना समजून घेताना, शासकीय यंत्रणा व्यवस्थित चालण्यासाठी, हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी इत्यादी क्षेत्रामध्ये. इट इज जीन, राक्षस जो म्हणतो ना अलादीनचा राक्षस, इट इज अ जीन इन आवर हँड्स. बिग डेटा म्हणजे एक जीन पद्धतीने आपल्या हातामध्ये सर्व माहिती आहे. एखाद्या गॅजेटमध्ये असेल, सेलफोनमध्ये असेल किंवा एखाद्या माध्यमात असेल. परंतु पहा, इट इज अ जीन इन आवर हँड्स, इट लाईज इन आवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मनकाइंड. हे लास्ट सेंटेन्स फार महत्त्वाचे आहे. हा आपल्याला मिळालेला जीन आहे, मानवजातीच्या कल्याणासाठी त्याचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा हे आपल्या हातात आहे. फ्रेंड्स, म्हणजेच आपणाला जे काही माहिती मिळते, मग हे वेगवेगळ्या माध्यमातून असेल, ही माहिती आपण जास्तीत जास्त बेनिफिट ऑफ मनकाइंड, मानव कल्याणासाठी, जनकल्याणासाठी या माहितीचा जास्तीत जास्त वापर कसा केला पाहिजे, उपयोग कसा करून घेतला पाहिजे, याच्यावर आपले ज्ञान, कौशल्य व बुद्धी आधारित आहे. फ्रेंड्स, वी हॅव कंप्लीटेड बिग डेटा, बिग इनसाइट्स, अँड नेक्स्ट अनदर 2 videos I am going to create. I am design on this lesson brainstorming. याच्यावर एक व्हिडिओ असेल आणि त्यानंतर एक स्पेशल PPT, मी PPT तयार केलेली आहे. ती PPT आपण या लेसनवरची PPT आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये पाहत आहे. ओके, सी यू फ्रेंड्स, सी यू टुमारो.